इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसलेली आहे, ते कामाला लागलेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते देखील कामाला लागलेले आहेत. पण सीट शेअरिंगचा तिढा अजून सुटलेला नाही. महाराष्ट्रापुरतं बोलायचं म्हटलं तर एका साईडला महाविकास आघाडी आहे, दुसरीकडे महायुती आहे. आपल्याला असं वाटलं होतं, भरपूर राजकीय विश्लेषकांना देखील असं वाटलं होतं की महायुतीचा तिढा लवकर सुटेल, कारण भाजपच इथे डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये मात्र थोडे चलबिचल राहील, त्यांच्यात मतभेद होतील. पण सध्या बघितलं आपल्याला लक्षात येतं की दोन्ही साईडला सध्या चलबिचल आहे आणि अजून त्यांचे सीट शेअरिंग पूर्णतः झालेलं नाहीये. यामध्ये दोन मेन फॅक्टर आहेत ज्यांना आपण इन्क्लूड केलं पाहिजे. एक म्हणजे महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये असणारे प्रकाश आंबेडकरांचा रोल आणि महायुतीमध्ये राज ठाकरेंची होणारी एंट्री. आज आपण याच गोष्टींवर थोडा प्रकाश टाकू, ह्याच्यावर चर्चा करू. नमस्कार, माझं नाव आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स. सुरुवात आपण ऑपोजिशन पासून करू, म्हणजेच महाविकास आघाडीपासून करू. आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष. आणि हे तिघे घट्ट एकत्र उभे आहेत. मागच्या वेळी त्यांनी सरकार चालवलं आणि आता ते एकत्र निवडणुकीला देखील सामोरे जातात. पण त्यांच्या हे लक्षात आलेलं की वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे, जो प्रकाश आंबेडकर चालवतात, त्यांना जर आपण बरोबर घेतलं तर त्याचा आपल्याला फायदा होईल. कारण मागच्या जर 2 इलेक्शन्स तुम्ही पाहिल्या, 2019 आणि 2014च्या लोकसभा इलेक्शन्स, तर असं लक्षात येतं की वंचित बहुजन आघाडी एकटं लढल्याने त्याचा फटका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसतो. कारण त्यांचे जे मतदार असतात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे, ते स्प्लिट होऊन वंचित बहुजन आघाडीला मतदान करतात आणि त्यामुळे त्याचा फायदा तिथे जो भाजपचा उमेदवार उभा असतो त्याला होतो आणि भाजपची सीट निवडून येते. ही गोष्ट यावी थांबवायला किंवा ह्याच्यातून मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांना बरोबर घ्यायचे भरपूर प्रयत्न केले. त्यांना सीटची ऑफर दिली. संजय राऊत एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणले की आम्ही त्यांना 4 सीटची ऑफर दिले. पण प्रकाश आंबेडकर अजून सॅटिस्फाईड दिसत नाहीत. त्यांचा जो स्टँड आहे, ज्या प्रकारे ते लोक आता मुलाखती देत आहेत वेगवेगळ्या चॅनल्सना, त्यात असं दिसून येतं की ते नाराज आहेत. त्यांना कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त सीट पाहिजे आणि महाविकास आघाडी ते द्यायला तयार नाही. कारण ऑलरेडी तिथे 3 मोठे पक्ष बसलेले आहेत. राजू शेट्टींना देखील त्यांनी एक जागा सोडलेली आहे. या सर्व कॅल्क्युलेशनमध्ये ते त्यांना बसवून घ्यायचा प्रयत्न करत होते, प्रकाश आंबेडकरांचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण ते सगळेजण एका कॉमन ग्राउंडवर येऊ शकले नाहीत. हे आतापर्यंतचं चित्र आहे आणि ह्याचा फटका महाविकास आघाडीला नक्की बसेल असं माझं मत आहे. कारण आपण बघितलं तर एक 10 सीटवर ह्याचा फटका बसेल आणि तिथे जर मतं स्प्लिट झाली तर ती मतं सगळी भाजपला जातील. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की असं का होतंय. भाजपचा जो मतदार आहे, भाजपची जी वोट बँक आहे ती फिक्स आहे, ती कुठेच हालत नाही. जी लोक भाजपला मतदान देतात ती भाजपलाच मतदान देतात. त्यांना दुसरे पक्ष आपल्याकडे वळवू शकत नाहीत, एवढ्या वर्षात वळवू शकलेले नाहीत. पण राष्ट्रवादी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ह्यांचे जे मतदार आहेत ते कमी जास्त फरकाने सेम आहेत. जर एखादा व्यक्ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराज झाला तर तो उठून वंचित बहुजन आघाडीला मतदान करतो, तो त्यांच्या बाजूला जाऊन उभारतो. पण ह्याच्यामुळे मतांमध्ये विभागणी होते, मतांमध्ये स्प्लिट होतं आणि स्प्लिट झाल्यामुळे दोन्ही उमेदवारांना, म्हणजे आघाडीच्या उमेदवाराला आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पुरेसे मतं पडत नाहीत आणि ह्याची बाजी मारून जातं भाजपचा उमेदवार इथं निवडून येतो. त्यामुळे आपल्याला कळेलच की येत्या दिवसात काय होईल. प्रकाश आंबेडकरांना ते परत खेचू शकतील का, पण सध्या त्याची शक्यता खूपच कमी दिसते. आता आपण जाऊ महायुतीकडे. महायुतीमध्ये पण 3 पक्ष आहेत, शिंदेची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि सगळ्यात मोठा भाऊ भाजप. पण इथे आपल्याला बघायला मिळेल की मागच्या काही दिवसात राज ठाकरेंची एंट्री होणार की काय अशी जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे स्वतः जाऊन अमित शहांना दिल्लीत भेटून आले आणि त्याच्यानंतर खूप बातम्या तुम्हाला प्रसार माध्यमातून बघायला मिळाल्या असतील. वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स लोकांनी मांडले की राज ठाकरेंनी किती सीट मागितल्या, त्याला अमित शहानी काय काउंटर केलं. आपण त्यात जायला नको, कारण ह्या सगळ्या उडत आलेल्या बातम्या आहेत. त्याला कुणीही पुष्टी केलेली नाही, ह्याची दिलेली नाहीये. राज ठाकरेंनी ह्याच्यावर ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं नाहीये. पण असं म्हणतात, असं प्रसार माध्यमांमध्ये आहे की त्यांची चर्चा चालू आहे. याच्यामुळे महायुतीचं पूर्ण कॅल्क्युलेशन बिघडू शकतं. जर त्यांची एंट्री झाली तर भाजपला नक्की फायदा होईल, कारण त्यांना एक स्टार कॅम्पेनर मिळेल. पण इंडिव्हिज्युअल लेवलला जर आपण विचार केला तर शिंदेंना ह्याचा फटका बसणार आहे. कारण ठाकरे ब्रँड जो आपण एवढ्या दिवस बोलत होतो, जो भाजप बरोबर नाहीये, तो येईल आणि त्याच्यामुळे कोण बॅकफूटवर जाईल तर ते फक्त शिंदे असतील. शिंदेना याचा फटका बसेल आणि चर्चा अशी आहे की
राज ठाकरे ज्या सीट मागतात त्या देखील शिंदेच्याच एक्झिस्टिंग सीट आहेत. त्यामुळे इथे कॉम्प्रोमाइज मोडमध्ये कोण असेल तर ते फक्त आणि फक्त शिंदे असतील. ह्याचा ओव्हरऑल युतीला कदाचित फायदा होईल, पण शिंदेना ह्याचं नुकसान होईल. आणि भाजपची स्ट्रॅटेजी बघता भाजप जसं मित्र पक्षानं वागवतं असं दिसते की भाजप सध्या त्याच मोडमध्ये आहे. भाजपला मतं पाहिजेत, भाजपला सीट पाहिजेत, भाजपला कोण कुठे उभं आहे त्यांच्याबरोबर किती साथ देते ह्याच्याशी भाजपला सध्या काही घेणं देणं आहे असं दिसत नाही. त्यांचा अजेंडा क्लिअर आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आणि 400 पेक्षा जास्त सीट निवडून आणायच्या. पण ह्याचं जे पब्लिक परसेप्शन बाहेर जाते, लोकांमध्ये जो चित्र बनते, ह्याचा मात्र महायुतीला फटका बसू शकतो. तुम्ही आधी 2 पक्ष फोडता, त्यांना बरोबर घेता, मग एका पक्षाला तुम्ही वाटाघाटी करून परत घ्यायचा प्रयत्न करता बरोबर. त्यामुळे 2 पक्ष, त्या जे आधी 2 पक्ष घेतलेत त्यांना त्याचा फटका बसू शकतो. हे सगळं लोक बघत असतात. लोकांना इंटेन्शन क्लिअर होतं की कशा प्रकारे कामं चाललेत, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी बिल्ड होत आहेत आणि त्या माइंडसेटने ते मतदान द्यायला जातात. ही जी मतदार आहेत ज्यांना उद्धव ठाकरेंना मतदान द्यायचं नाहीये, आधी शिंदे त्यांना आवडत नाही, ते भाजपकडे वळवण्यासाठी राज ठाकरेंच्या थ्रू ते वळवायचा प्रयत्न करतील, राज ठाकरेंना बरोबर घेऊन. काय होईल ते आपल्याला थोड्या दिवसात कळेल. राज ठाकरे शिंदेबरोबर आणि अजित पवारांनी फडणवीसांबरोबर युती करून लढतात आणि इकडे आंबेडकरांचं काय होतं. पण एक मात्र नक्की की दोन्ही आघाड्यांमध्ये आणि युतींमध्ये बिघाडी आहे. अजून काहीच फायनल झालेलं नाही. जसं प्रिडिक्ट केलं तसं चित्र अजिबात नाही. अजून देखील सीट शेअरिंगवर वाटाघाटी, कॉम्प्रोमाइजेस आणि चर्चा सुरू आहे. येणारी निवडणूक खूप इंटरेस्टिंग असेल. आम्ही भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू, प्रत्येक गोष्ट उलगडून सांगायचा तुम्हाला प्रयत्न करू. तुम्हाला आमचं काम कसं वाटतं आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय सजेशन्स असतील ते देखील द्या, आम्ही ते आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करू. आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.